प्रसारक मंडळ द्वारा संचालित नबीरा महाविद्यालयात सर्वांचे मी स्वागत करते आहे. आज राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विभागातर्फे एक वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. विषय आहे सेंटर अँड स्टेट रिलेशन्स इन प्रेझेंट सिनेरिओ. या विषयाबद्दल तसं तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु ते फार थोडं, आणि याबद्दलचं आणखीन काही माहिती करून घेण्यासाठी आज आपण हा वेबिनार आयोजित केलेला आहे. तर नबीरा महाविद्यालयातर्फे या वेबिनार मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आहे. आणि भारतीय परंपरेने नटलेल्या या भारताच्या संविधानाला अनुसरून आजच्या या वेबिनारला आम्ही सुरुवात करतो आहे. तर अशा या वेबिनारचं ओळख तुम्हाला करून देण्यासाठी मी बोलवत आहे, आमंत्रित करत आहे विभाग प्रमुख प्राध्यापक हरीश गिरकर यांना. हरीश गिरकर सर. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी हरीश कुमार यादवरावजी किनकर, प्राध्यापक नबीरा महाविद्यालय काटोल, राज्यशास्त्र विभाग, आपणा सर्वांचे या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये सर्वांचे स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा व पाहुण्यांचे, मुख्य वक्त्यांचे आपल्याला ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतो. तर आपण या वेबिनार मध्ये केंद्र राज्य संबंध व या संबंधाचे समकालीन स्वरूप कसे आहे याबद्दल आज संपूर्ण 1 तास या वेबिनार मध्ये माहिती घेणार आहोत. तर केंद्र राज्य संबंधाचा हा आपला भाग आपल्या संविधानामध्ये 11व्या भागामध्ये तो आलेला आहे. 245 ते 263 या कलमांमध्ये या संदर्भामध्ये संपूर्ण केंद्र राज्य संबंधाचं विवेचन झालेलं आहे. या सेमिनार मध्ये, या वेबिनार मध्ये समकालीन संदर्भात केंद्र राज्य संबंधाचे स्वरूप, रूपरेषा, विद्यार्थ्यांना व संशोधकांना या विषयाची माहिती व्हावी आणि भारतीय संघराज्यातील ज्वलंत विषय म्हणून आज केंद्र राज्य संबंध याचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी मी आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते व सत्कार मूर्ती डॉक्टर संदीप तुंडुरवार सर यांची मी ओळख करून देतो. डॉक्टर संदीप तुंडुरवार सर यांचं शैक्षणिक शिक्षण MA BEd PhD आणि सेट इतकं झालेलं आहे. सर श्री बिंझानी नगर महाविद्यालय नागपूर येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सरांचा 24 वर्षापासूनचा अध्यापन क्षेत्राशी संबंध आहे. सरांनी पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सर सदस्य आहे, ते सदस्य म्हणून कार्य करत आहेत. डॉक्टर VM पेशवे सामाजिक संशोधन संस्था यवतमाळ या संस्थेचे ते संस्थापक सचिव आहेत. त्यानंतर सरांनी मानवी हक्क, ह्युमन राईट या विषयावर गेल्या 10 वर्षापासून निशुल्क राष्ट्रीय परिषदेचे आयोजन सुद्धा केलेले आहे. सरांच्या मार्गदर्शनामध्ये 4 विद्यार्थ्यांनी MPhil व 2 विद्यार्थ्यांनी PhD संपादन केलेली आहे. सरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक अभ्यासपूर्ण संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. याशिवाय सरांचा स्वभाव हा विद्यार्थ्यांशी मनमिळावू असा स्वभाव राहिलेला आहे. आणि सरांनी अनेक वेळा जे गरजू विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, यांच्यासाठी नेहमी कळवळीने किंवा त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी अपेक्षित असेल त्या सर्व गोष्टी सरांनी वेळेवर त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा सरांनी केलेला आहे. तर मी पुन्हा मॅडम कडे वळतो की मॅडम पुढचा कार्यक्रम सुरू करावा. मैडम अनम्यूट कीजिए. अनम्यूट मैडम. मी आमच्या प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आमच्या समोर प्रस्तुत करावं. प्राचार्य डॉक्टर नवीन सर. अच्छा, ठीक है. ऑनरेबल President Dr. Raju Deshmukh Sahab, Chairman of today's webinar, Honorable Sri Niranjan Ji Raut Sahab, Honorable members on Section Prasarak Mandal
Katol, dear colleagues, dear participants, scholars, and research students. I extend my warm welcome to our chief guest, Dr. Sandeep Tundurwar Sahab, Head Department of Political Science, SBCT Vinjani College, Nagpur, and gratefully thank him to accept our invitation to become the keynote speaker in today's webinar. I sincerely congratulate Sri Jinkarji, Head Department of Political Science of our college. I also congratulate the team members who have helped and cooperated, especially Dr. P.K. Tiwari, faculty in charge, humanities. The theme of the webinar is Center-State Relation in Present Scenario. Only a few days back, Sri Uddhav Thackeray, Maharashtra Chief Minister, spoke very curtly on the issue referring to GST. His concern was that the center is not supplying proper funds to the states. And on the occasion of Vijayadashmi, he invoked all state chief ministers to come together, fight together to get their due rights. Policies framed by the center sometimes seem to be outrageous for states. Many a time, when the center invites all state chief ministers to come to the table for discussion, and many times you might have observed from TV news that CMs decline to obey. Dr. Sandeep Tundurwar of SBCT Vinjani College, Nagpur, he will speak at length on the burning issues on the relation between state and center, and that will help us all to understand properly. Friends, I sincerely thank Dr. Adil Jivani, our MBA faculty, and his team members, Sri Praveen Ravatkar, who is a faculty of BBA in our college, for their wholehearted technical support to organize this one-day national event. Once again, I thank one and all of you. Thank you very much. धन्यवाद सर. आताच आपण ऐकलं की आमच्या प्राचार्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित नबीरा महाविद्यालय, हे नबीरा महाविद्यालय ज्यांच्या सहयोगाने चालतं, ज्यांच्या आधाराने चालतं, अशा या आधारस्तंभापैकी आमचे आधारस्तंभ आहे शिक्षक प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट श्री निरंजनजी राऊत साहेब. राऊत साहेबांचं मनोगत आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. ओव्हर टू राऊत साहेब. आज नबीरा महाविद्यालयातर्फे राज्यशास्त्र या विषयाचा वेबिनार आयोजित केलेला आहे. या प्रसंगी उपस्थित श्री
डॉक्टर तेंडुलकरजी, त्याचप्रमाणे प्राचार्य नवीन व इतर सर्व डेलिगेट्स, आजच्या या प्रसंगी बऱ्याच कालावधीनंतर आपल्या महाविद्यालयातर्फे राज्यशास्त्र या विषयावर वेबिनार आयोजित केलेला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व डेलिगेट्सचे मी स्वागत करतो. आणि आज जो हा आपल्या महाविद्यालयातर्फे वेबिनार आयोजित केलेला आहे, या प्रसंगी उपस्थित जे सर्व डेलिगेट्स आहे यांना आवाहन करतो की आज आपल्या राज्य आणि केंद्र शासनामध्ये राजकारण कशा प्रकारचं सुरू आहे आणि आपल्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण काय शिकवता, यात इतकी तफावत जी निर्माण झालेली आहे, यातून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा हेच कळत नाही. शास्त्र एक सांगते आणि प्रॅक्टिकली राज्यात आणि केंद्रात हे वेगळं घडत आहे. याचा मेळ आपण या विषयाच्या जे तज्ज्ञ आज आलेले आहेत त्यांनी बसवायला पाहिजे. हीच माझी आजच्या प्रसंगी अपेक्षा राहील. आणि मी पुनश्च आपण सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली यासाठी नबिरा महाविद्यालयातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आताच आपण ऐकलं की त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेले आहे. याच्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे आजच्या वेबिनारचे मुख्य अतिथी डॉक्टर संदीप तुंडुरवार सर, सिटी बिंझानी कॉलेजचे प्रोफेसर. हे आज आपल्याला केंद्र आणि राज्य या संबंधावर मार्गदर्शन करणार आहेत. आपण बघतोच आहे आजची परिस्थिती कशी आहे. कोरोना काळामध्ये आपण खूप ढवळून निघालेलो आहे आणि या 7 ते 8 महिन्यांमध्ये आपलं जगणं फार बदलून गेलेलं आहे. आपल्याला माहित आहे केंद्राचे 70 वर्ष आणि महाराष्ट्र राज्याचे 59 वर्ष. या सगळ्या 59 वर्षामध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध कशा प्रकारे प्रस्थापित झाले, कशा प्रकारे व्हायला पाहिजे होते, या सगळ्या विषयाचा सार आज आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर संदीप तुंडुरवार सर. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी अगोदर मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. तुंडुरवार सर. धन्यवाद मैडम. शिक्षण प्रसारक मंडल के सम्मानीय अध्यक्ष डॉक्टर राजूजी देशमुख, सम्मानीय उपाध्यक्ष आदरणीय निरंजन जी राउत सर, जिन्होंने अभी हमारे सामने जो परिप्रेक्ष्य वो भी रखा और उम्मीद की कि हम केंद्र राज्य के नाते में या संबंधों में किस तरह से हमने चर्चा भी करनी चाहिए और नए पीढ़ी को अगर अवगत करना है तो किस तरीके से हम लोगों ने उनके सामने प्रस्तुत होना चाहिए. आदरणीय निरंजन जी राउत सर, सम्माननीय सचिव माननीय बंसीलाल जी नबीरा सर, नबीरा महाविद्यालय के आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार नवीन सर, आयोजक हमारे स्नेही और मित्र डॉक्टर हरीश किनकर सर, समन्वयक जिनसे कल से हमारी मुलाकात भी हो रही है और हम ट्राई भी कर रहे हैं कि किस तरह से हमारा जो प्रोग्राम है ऑनलाइन वो लोगों तक पहुँचे, एक सक्सेस बने. डॉक्टर आदिल जीवानी सर, अमित कुमार खांडेकर सर, गांगुर्डे मैडम, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ. तहे दिल से मैं आप सभी को प्रणाम करता हूँ. आपने मेरे ऊपर जो विश्वास दर्शाया उसके प्रति मैं कृतज्ञता सबसे पहले मैं यहाँ पर तहे दिल से अपने सामने रखता हूँ और उसके बाद हम अपने विषय की तरफ मोड़ना चाहता हूँ, जाना चाहता हूँ. हमारे बच्चे सबसे ज़्यादातर तो मराठी मीडियम के हैं, हम भी मराठी मीडियम से आए हैं, मराठी मीडियम पढ़ाते हैं. इसीलिए जहाँ तक हो सके तो हमारी मातृभाषा के माध्यम से वहाँ तक पहुँचने का तो मैं प्रयास ही करूँगा. फिर भी जहाँ मुझे लगता है कि नहीं, अपने विचारों को प्रस्तुत करते वक्त कुछ बातें हिंदी भाषा में हो या अन्य भाषाओं के साथ में हो, अगर जाने की कोशिश होती है तो मैं उसके साथ में जाने के लिए पसंद करूँगा. सबसे पहले मैं एक बात स्पष्ट करना चाहता हूँ कि मैं प्रोफेसर के नाते या एक तज्ञ या उसका एक अध्ययन करने वाले के नाते से मैं आपके सामने प्रस्तुत नहीं हूँ.
मैं एक राजनीतिक शास्त्र का छोटा सा एक विद्यार्थी हूँ, शोधार्थी हूँ, और मुझे हमेशा लगता है कि हम जो भी बातें पढ़ते हैं या जितनी भी बातें पढ़ी है उसका सटीक एनालिसिस हो, उसका विश्लेषण हो, और उसके साथ हम लोग इस बारे में चर्चा करें कि सही मायने में हमारे सामने जो परिप्रेक्ष्य आता है, हमारे सामने जो बातें रखी जाती है, वो बातों में कितनी सच्चाई है और कितना प्रोपोगंडा है। रवि जी आमले ने 2 साल पहले महाराष्ट्र की सुप्रसिद्ध वृत्तपत्र से प्रोपोगंडा के ऊपर में बहुत सटीक सा वर्णन किया था, लिखा था, और उन्होंने ये भी बात बताई थी कि शायद यानी जब से अमेरिका का विश्व स्तर की राजनीति में जब दखल अंदाजी शुरू हो गई, 2 विश्व युद्ध भी गढ़े गए, साम्राज्यवादों का हमने एक उसका उच्च स्तर भी देखा, उसका पतन भी देखा, और इस माध्यम में या इस पूरे क्षेत्र में हर बात राजनैतिक संस्थाएं प्रोपोगंडा के माध्यम से किस तरह से लोगों पर हावी बनते हैं और राजनीति को एक अलग सी हवा देने का प्रयास किया जाता है। शायद वर्तमान संदर्भ ही ले लीजिए, हमें तो वर्तमान संदर्भ में चलना है और हमें बात भी करना है। कल अमेरिका में प्रेसिडेंशियल इलेक्शन होने वाला है, और भारत में भी मध्य प्रदेश में और खास कर बिहार की चुनाव को हम देखते हैं तो उनमें भी अभी वोटिंग डलने वाली है, वोटिंग होने वाली है। ये दोनों देश वर्तमान स्थिति में अगर देखते हैं हम लोग, तो कोरोना के कालखंड में चुनावी प्रक्रिया ना अमेरिका में थमी है, ना भारत में भी थम सकती है, ना रुक भी सकती है। लेकिन उसके उपरांत हम जब देखते हैं कि इस इलेक्शन के बाद में हम अमेरिका और भारत के संदर्भ में किस तरह से चर्चा करनी चाहिए हम लोगों, तो शायद पहली बात तो मैं स्पष्ट कर दूं कि हम दोनों ही देशों में एक फेडरेशन है, संघ राज्यवाद है, और इस संघ राज्यवाद का अमेरिका के बाद में भारत ने भी स्वीकार किया। अमेरिका में 1789 में संघ राज्यवाद की नींव गड़ी गई, और उसके बाद में अमेरिका नामक देश विश्व स्तर पर एक केंद्रीभूत व्यवस्था के माध्यम से आज भी अपनी राजनीति थोपना भी चाहता है। चाहे सरकार रिपब्लिकन हो या डेमोक्रेटिक हो, वहां पर सबसे पहला इंटरेस्ट होता है उनका नेशनल इंटरेस्ट होता है, और राष्ट्रीय हित के बाहर जाते हुए वो कभी भी वैश्विक स्तर के संदर्भ में कभी भी सोचते नहीं। हम हमेशा तुलना करते हैं 2 राष्ट्रों के बीच में। शायद फिलहाल का दौर तो 2 राष्ट्रों के बीच में तुलना करना का या तुलनिक संदर्भ में जानने के प्रति ज्यादा उत्सुक बन गए। भारत में आने के पहले मुझे आपके सामने बात रखनी, चीन और अमेरिका के साथ में जब भी तुलना की जाती है, तुलनिक संदर्भ के साथ में भी आ जाता है, तब हम बात करते हैं कि चीन तो एक साम्यवादी राष्ट्र है, कम्युनिस्ट राष्ट्र है, वह लोकतंत्र की कोई बात नहीं है, लोकतंत्र के माध्यम से भी कुछ बदलाव नहीं आते, लोगों की आवाज दबाई जाती है, वहां के प्रांतों में क्या चलता है क्या नहीं हमें पता नहीं होता। एक पोलादी गवर्नमेंट, पोलादी गवर्नेंस, इस माध्यम से चाइना का एक उग्र चेहरा विश्व के सामने प्रस्तुत हुआ है, और उसके लिए वो जिम्मेदार भी है। चाइना में लोकतंत्र कभी भी पनप नहीं सकता और ना भी नहीं रह सकता, ये तो सबसे जाहिर तौर पर की बात है। अगर पिछले 5000 साल का उनका भी इतिहास हम देख पाते हैं तो हमें पता चलेगा कि चाइना में कभी गणराज्यों की राज्य व्यवस्था निर्माण भी नहीं हुई, उसकी नींव भी नहीं गड़ी, और जब गढ़ने की कोशिश की गई तब राजतंत्र या वांशिक लोगों ने वहां पर अपना प्रभुत्व का झंडा भी बनाए रखा है। अमेरिका ऊपर की तौर पर एक सतह पर हमें दिखाई पड़ता है कि हमेशा अमेरिका एक डेमोक्रेटिक के तौर पर हमारे सामने आता है या प्रस्तुत करने की कोशिश करता है। लेकिन क्या अमेरिका सही मायने में फेडरेशन है, सही मायने में वो डेमोक्रेटिक कंट्री है? तो एक छोटा सा उदाहरण मैं आपके सामने रखना चाहता हूँ कि जिन लोगों ने अमेरिका की अपनी एक पहचान बनाई या संघ राज्यवाद को निर्माण करने की कोशिश की, उसमें सबसे ऊपर वाला जो नाम था, जिन्होंने अपना एक चार्टर प्रस्तुत किया था फ्रीडम के बारे में, 4 जुलाई 1776, ये दिन अमेरिका के इतिहास में सबसे बड़ा दिन माना जाता है। स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्या दिवशी प्रकाशित करण्यात आला,
और वो प्रकाशित करने वाले थे थॉमस जेफरसन। उन्होंने कहा था, हमारे राजनीति शास्त्र के जो बच्चे शायद अमेरिका भी पढ़ते, इंग्लैंड भी पढ़ते, तो अमेरिका से वो कोट है, कोट करते वक्त उन्होंने कहा था की जो जन्माला येणारा व्यक्ती आहे तो जन्मता स्वतंत्र आहे आणि म्हणून त्याचे हक्क कुणालाही हिरावून घेता येत नाही। आणि जो कोणी त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल त्या विरोधामध्ये लढण्याचा, संघर्ष करण्याचा आणि हक्क प्राप्त करण्याचा नागरिकांना अधिकार असेल। There is some connectivity problem with our guest. Please bear with us for few seconds. परंतु आगामी पिढ्यांना बांधण्याचा मात्र त्यांना अधिकार असणार नाही। थॉमस जेफरसनची ही दोन्ही वाक्य फार महत्वपूर्ण आहेत आणि दोन्ही कोटेशन आपण लक्षात घेतली पाहिजेत संघराज्याच्या अनुषंगात। पण ज्यावेळेला अमेरिकेची घटना लिहिल्या जात होती, अमेरिकेचं संघराज्य लिहिल्या जात होतं, स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिल्या जात होता, त्याला थॉमस जेफरसनच्या कोट्यामध्ये असणारा किंवा त्यांनी बाळगलेले जे काही गुलाम होते त्या गुलामामध्ये 10 वर्षाचा मुलगा त्याच्या बरोबरीने राहायचा आणि ज्या सभागृहामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला जात होता त्यावेळेला मात्र थॉमस जेफरसनचे बूट पॉलिश करण्याचं काम हा काळ्या वर्णाचा असणारा गुलाम मात्र नियमितपणे करताना आपल्याला दिसतोय। ती चित्र तुम्हाला अवेलेबल आहेत, ही सगळी असणारी हिस्ट्री पण उपलब्ध आहे। म्हणजे ज्या वेळेला आपण विचार करायला लागतो की जगातील असणारं स्वातंत्र्य मग नेमकं कोणाचं, ते गुलामांचं असेल, सर्वसमावेशक असेल की समस्त असणाऱ्या नागरिकांना एका सूत्रात बांधून टाकणारं असेल, तर अमेरिकेमधलं असणारं याचं उत्तर आजही आपल्याला दिसत नाही। आणि मग ब्लॅक लाईव्हज मॅटर नावाची असणारी चळवळ अमेरिकेच्या असणाऱ्या राजकीय प्रक्रियेमध्ये कुठेतरी सातत्याने आपल्याला डोकावताना दिसते। म्हणजे गेली 250 वर्षांचा इतिहास पाहत असताना अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्यांचा ज्याला आपण फरक करायला लागतो त्यावेळेला आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे बदललोत का? आपण हे संघराज्य निर्माण करत असताना नेमक्या कुठल्या असणाऱ्या तरतुदींना आपण समाविष्ट केलं आणि त्यानंतरच्या 70 वर्षांच्या कालखंडांमध्ये आपल्या प्रगतीचा भूतकाळ तपासत असताना थॉमस जेफरसनच्या बुटाला पॉलिश करणारा 10 वर्षाचा गुलाम का असेना आणि भारतीय व्यवस्थेमधल्या अलीकडच्या असणाऱ्या घटनांचा मग हाथरस सारख्या घटनांचा का असेना विचार यावेळेला आपण करायला लागतो, त्याला संघीय व्यवस्थेचा डोलारा किंवा ढाचा फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे आदरणीय सचिव साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की बा शास्त्रांमध्ये वेगळं दिसतं, म्हणजे सिद्धांतांमध्ये वेगळं दिसतं आणि व्यवहारांमध्ये मात्र त्याचं स्वरूप आपल्याला वेगळं दिसायला लागतं। त्याचं कारण हे आहे की मुळातूनच ज्या लोकांनी सैद्धांतिक रचना निर्माण केलेली आहे त्या प्रकारच्या रचनेला आम्ही स्वीकारण्याचाच प्रयत्न केला नाही आणि हा प्रयत्न आपण करत नाही। याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये वंशवाद हावी ठरतो तर भारताच्या व्यवस्थेमध्ये धर्म असेल, जात असेल, प्रांत असेल, भाषा असेल, ह्या मात्र फार मोठ्या प्रमाणात डोकावताना दिसतात आणि हावी होताना दिसतात आणि त्याची पडसाद कळत नकळतपणे राज्याच्या स्थानिक राजकारणांवर जेव्हा पडतात त्याला केंद्र आणि राज्यांमधली असणारी संघर्ष अपरिहार्य पद्धतीने जन्माला यायला सुरुवात व्हायला लागते। भारतामधला एक कोण फार विचित्र आहे अमेरिकन राजकीय व्यवस्थांपेक्षा आणि तो जर कुठला कोण असेल तर अमेरिकेमध्ये पक्षीय व्यवस्था ही लवचिक आहे आणि भारतामध्ये पक्षीय व्यवस्था इतकी परिदृढ आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट पक्षाच्या चाकोरींमध्ये विचार करण्याचा प्रयत्न करतो।
आणि इथेच केंद्र राज्याच्या संघर्षाचं मूळ आलेलं असल्याचं आपल्याला मात्र दिसू लागतं. मित्रांनो, सुरुवातीचा भाग येण्याच्या पूर्वी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की अमेरिकेमध्ये उद्या 3 तारखेला निवडणुका होणार आहेत. बरोबर 4 वर्षापूर्वी 8 नोव्हेंबरला निवडणुका झालेल्या होत्या. अमेरिकेचं सूत्र असं आहे की नोव्हेंबर महिन्यातला पहिला सोमवार ज्या दिवशी येतो त्याच्यानंतरच्या येणाऱ्या मंगळवारी निवडणूक घेतली जाते. आणि अमेरिका जगातला एकमात्र असा देश आहे की ज्या देशाने आपल्या देशाची निवडणूक पद्धती ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवडीच्या वेळानुसार निश्चित केलेली आहे. काही उद्योगपतीच्या, प्रशासकीय वर्गाच्या किंवा राजकारण्यांच्या वर्गाच्या अनुषंगातनं केलेली नाही. अमेरिकेमध्ये पहिला हंगाम हा यावेळेला संपतो आणि त्या हंगामानंतर त्यांना विश्रांती जी मिळते त्या विश्रांतीचा उपयोग करत असताना मग त्या देशामध्ये जो काही संघराज्याचा ढाचा उभा केला गेला त्यासाठी निवडणुकीकरता वापरण्यात आलं. आमच्याकडे शेतीचा असणारा हंगाम संपल्यानंतर काय सुरू होतं, दोघांच्याही संस्कृतीतलं असणारं अंतर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अभिमानाने मिरवत असताना हा देश खेड्यांचा देश आहे. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे 7 लक्ष खेडे या असणाऱ्या भारतामध्ये वास्तव्यानी आहेत. कृषी क्षेत्र या देशाच्या अर्थकारणाचा बॅकबोन आहे असं आपण म्हणायला लागतो. आणि मात्र देशातल्या शेतकऱ्यांची अधिकाधिक हेळसांड कशी होईल याचाच विचार मात्र राज्यकर्ते आपल्याला करताना दिसतात. हा दोघांच्या संस्कृतीमधला फरक आहे. दुसरा फरक आपल्याला दिसायला लागतो की भारतामध्ये शेतकरी ज्या वेळेला निवांत होतो त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे असणारे उद्योग शोधून काढलेले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये शंकरपट असतील, दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या बैलांच्या झुंजी असतील, उत्तर भारतामध्ये अशाच प्रकारची साधर्म्य असणाऱ्या वेगवेगळ्या मनोरंजनाची कामं असतील. म्हणजे शेतकरी सातत्याने स्वतःच्या सवडीतून कधीतरी विवेकाने विचार करून आपली रचना उभी करेल अशा प्रकारची स्थिती आपल्या व्यवस्थेत दिसत नाही. जी अमेरिकन व्यवस्थांनी जगाला खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला ती मात्र आम्ही कृषक परंपरेचा भाग असताना मात्र स्वीकारता आली नाही. संघराज्यातल्या मूळ रचनांमधला जर आपल्याला दोष बघायचा असेल तर तो एक असणारा दोष तुम्हाला त्या ठिकाणांमध्ये लक्षात येईल. आणि मग भारतीय असणारं समीकरण ही खरं तर पक्षी आणि राजकारणाच्या चौकटीत यायला लागतात. आणि इथे मग शेती असेल, उद्योग असेल, कामगार असेल, प्रशासनाचा वर्ग असेल यांच्या असणाऱ्या संदर्भांचा म्हणा चौकटींचा विचार फारसा होताना आपल्याला दिसत नाही. एक छोटंसं कोट तुमच्या समोर मांडून म्हणजे जाण्याच्या पूर्वी मी म्हणेन की 4 वर्षापूर्वीचा 8 नोव्हेंबरचा असणारा दिवस आठवा आणि कदाचित उद्याच्या दिवसासोबत त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झाली कारण तिकडे आपल्याकडे रात्र झाल्यानंतर तिकडे सकाळ असते म्हणून. आणि त्याच वेळेला बरोबर त्या क्षणाला भारतामध्ये सगळं जुनं चलन रद्द करण्यात आलं, बंद करण्यात आलं आणि रातोरात हे सांगण्यात आलं की आता तुमच्या जवळचा असणारा पैसा आता त्याची किंमत फक्त कागदाची असेल. 4 वर्षानंतरच्या उद्याच्या घटनेकडे जग त्या दृष्टीने बघतायत की या 2 देशातल्या संघराज्यीय रचनांमध्ये आता नेमकी कोणती असणारी उलाढाल म्हणा किंवा उथल पुथल म्हणा किंवा त्याच्यामध्ये होणारा असणारा भाग जो बाहेर येणार आहे तो कशा पद्धतीचा असू शकेल ती सगळ्यात मोठी महत्वाची बाब आहे. आणि मग भूतकाळांकडे डोकावत असताना आम्हाला त्या असणाऱ्या प्रक्रियेकडे जावं लागेल की या सगळ्या प्रणालींमध्ये पक्षीय रचनेचा जो काही मी विचार मांडतोय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी विचार करण्याचं खरं तर कारण आहे की तुमच्या या 70 वर्षांच्या कालखंडांमध्ये तुम्हाला जर तुलना करावयाची झाली तर 2 हेलो आदिल सर. इंटरनेट कनेक्टिविटी वीक है गेस्ट की, आ जाएगी वापस, 2 मिनट वेट करें. हाँ, अपने ठीक. तरफ से सब कुछ ठीक है.
अगर उनका कॉल आता है तो उनको फिर से ज्वाइन करना पड़ेगा सर को, वो लीव हो गए ग्रुप मीटिंग में से। Participants, please bear with us for a few seconds. Our guest will be joining again. हॅलो सर, डिस्कनेक्ट होऊन राहिलेला आहे का? सर इंटरनेट कनेक्शन वीक है आपके पास, तो वो डिस्कनेक्ट हो गया था, अभी कनेक्ट हो गए हो आप बराबर। सर मैं कंटिन्यू दूसरे कीजिए। यहाँ से कर लूँ क्या फिर? सर इसके बाद अगर बंद होता है तो कीजिएगा। क्योंकि इसमें वीक लग रहा है क्या सर? आवाज क्लियर है कि नहीं है? आवाज एकदम क्लियर है सर आपकी, लेकिन बीच में 2 बार आप डिस्कनेक्ट हो गए थे। हाँ सर, डिस्कनेक्ट यहाँ पे दिखाई दे तो रहा है। क्या कर सकते फिर, अभी आपके पास दूसरा कनेक्शन है, अगर 2 मिनट में आप चालू कर सकते मैंने हो? तो ओपन करके रख दिया है मेरा लैपटॉप, अगर वहां से नहीं, इंटरनेट किससे दिया है लैपटॉप को आपने सर? मैंने मोबाइल से दिया है। और अभी आप कहाँ से बात कर रहे हैं, अभी मोबाइल तो से? डायरेक्ट मेरा यहाँ से तो कनेक्शन है सर कॉलेज के आप इसमें से। कॉलेज के हाँ इसमें से चल रहा है क्या सर? हाँ, हो तो एक बार चलने BSNL। दीजिए सर, अगर नहीं होता है तो फिर अपन उससे करेंगे। वैसे आवाज आपकी क्लियर है, सिर्फ बीच में 2 बार डिस्कनेक्ट हुआ है। ठीक है सर, ओके, देखते कंटिन्यू हैं। कीजिए सर प्लीज। हाँ ओके, देखते हैं एक बार। हाँ सर। थँक्स सर, आणि क्षमस्व, कारण सगळं टेक्नॉलॉजी आपणही शिकतोय आणि कोरोनाच्या काळाने बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकवायला बाध्य केलेल्या आहेत, शिकण्याला बाध्य केलेल्या आहेत. त्याचा सराव एक आपण या निमित्ताने करून घेतोय, पण खरं तर ह्या उपयुक्त असणाऱ्या बाबी आहेत आणि त्याचा सराव होणंही त्या दृष्टीने महत्वाचं आहे. मी एका घटनेचा उल्लेख केलेला होता की 2 व्यक्तिमत्वांमधल्या साधर्म्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. याचं कारण असं आहे, मी तुमच्यासमोर जे कोट ठेवणार आहे त्याच्यामधनं मी मांडतो. या समकालीन काळांमध्ये म्हणजे सिद्धार्थ शंकर रेचं सरकार पश्चिम बंगालमध्ये बंगालमधून अस्तंगत झालं आणि कम्युनिस्टांचं सरकार सत्तेवर आलेलं होतं. ज्योती बसू त्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेत आणि त्यावेळेला ज्योती बसूने एक फार मार्मिक असणारा एक टिप्पणी केलेली होती, जे भारतीय संघराज्याला आजच्या काळांमध्ये सुद्धा तितकीच ती लागू पडणारी आहे. त्यावेळेला नियोजन आयोग होता, आता नीती आयोग आलेला आहे. आणि पश्चिम बंगालच्या सरकारचं म्हणणं असं होतं, ज्याला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या म्हणून मी त्यांचा मगाशी उल्लेख केला, आणि ही अशी बाहुबली असणारी नेतृत्व राज्यांकडे कसं बघतात याच्यामध्ये केंद्र राज्याच्या संबंधांमधील असणारा संघर्ष अंतर्गत आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर्भूत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ते असं म्हणाले होते की रुलिंग प्लॅनिंगच्या कमिटींमध्ये विरोधी पक्षांच्या सरकारांना मात्र सामावून घेतल्या जात नाही, त्यांचा विचार ऐकला जात नाही, त्यांचा आवाज ऐकला जात नाही. आणि मग केंद्र राज्यांचे संबंध कसे आहेत तर त्यांनी फार सुंदरसं वर्णन केलेलं होतं. केंद्र आणि राज्यांचे संबंध शाळा मास्तर आणि विद्यार्थी अशा प्रकारचे आहेत की केंद्राने हातामध्ये छडी घेतलेली आहे आणि राज्यांना दटावून फक्त केंद्र सरकार सांगते की आम्ही सांगतो तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा, अन्यथा खबरदार, तुमचं सरकार कसं घालवायचं याची सगळी यंत्रणा आमच्याकडे. घटना कलम 201 असेल, घटना कलम 213 असतील वा अन्य त्याला असणारे रिलेटेड असणाऱ्या घटना कलमांचा जर आपण विचार करायला लागलो तर स्वविवेकाधीन अधिकारांचा वापर करण्याची ताकद ही राज्यपालांकडे आपण सुपूर्द केलेली आहे. आणि भारतीय संघराज्याच्या या कोटला समोर ठेवून 2 गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत या असणाऱ्या निमित्ताने. 4 नोव्हेंबर 1948, 15 नोव्हेंबर 1948 आणि 25 आणि 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं ही अत्यंत वाचनीय म्हणा किंवा ऐकण्याची म्हणा आणि विचार प्रवृत्त करणारी सगळी भाषणं आहेत. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की भारताकरिता जे संघराज्य आम्हाला निवडायचं आहे ते संघराज्य मात्र राज्यांना बळ देणारं असणार नाही, तर केंद्र सरकारला बळ देणारं असेल. याचं कारण असं आहे की या देशामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणातली बहुविविधता आहे की प्रत्येक राज्य स्वतःच्या सांस्कृतिक अस्मितांना घेऊन केंद्राची सत्ता खिळखिळ करण्याचा प्रयत्न करेल. जर कदाचित भारत अखंड राहिला असता तर डॉक्टर आंबेडकरांनी अध्यक्ष लोकशाहीचा पुरस्कार केला असता. आपण सांसदीय लोकशाहीकडे वळलो, पण वळताना मात्र संघराज्याची संकल्पना निर्माण केली. आणि डॉक्टर आंबेडकर आपल्या भाषणांमध्ये असं म्हणतात की अमेरिकेच्या संघराज्यामध्ये आणि भारताच्या संघराज्यामध्ये 2 गोष्टींमध्ये अंतर आहे.
हेलो। हाँ सर। सर ऐसे कर सकते हैं अपन कि आपके पास अगर दूसरा ऑप्शन है तो ट्राई कर लेते कि एक बार 5 मिनट 2 हो मिनट सर, अपन हो, बिल्कुल वेट कर बिल्कुल लेते हैं। हाँ बिल्कुल सर, बिल्कुल। वेट कर लेते हैं हम 2 मिनट, आप ज्वाइन कर लीजिए। डॉक्टर आंबेडकरांनी सातत्याने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की भारताला ते संघराज्य परवडणारं नाही की जे अमेरिकन राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. भारताचं संघराज्य हे केंद्रकर्षी असणार नाही, भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी असेल. याचं कारण असं आहे की आमच्या देशामध्ये ज्या विविध असणाऱ्या अस्मितेनी डोकं वर काढलेलं आहे, त्या अस्मिता जर हावी व्हायला लागल्या तर या देशाची असणारी एकात्मता भंग व्हायला वेळ लागणार नाही. एक छोटासा असणारा किस्सा मी पी.व्ही. विजयन नावाच्या असणाऱ्या आर्टिस्टनी जो काही रंगवलेला तो तुमच्यासमोर मी या निमित्ताने प्रस्तुत करतो. शंकर विकली नावाचं एक व्यंगचित्र आहे. जसं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिक सुरू केलं, दिल्लीमध्ये शंकर विकली आजही निघतं साप्ताहिक व्यंगचित्रांचं. आणि इंदिरा गांधी मालदीववरून एका दौऱ्यावरून परत आल्यात आणि त्याला विजयन नावाच्या गृहस्थांनी रेखाटलेलं व्यंगचित्र फार त्या दृष्टिकोनातून भारतावर भाष्य करणार आहे. इंदिरा गांधी भारतामध्ये परत आल्यानंतर एक त्यांचा जवळचा सहकारी असं म्हणाला की मॅडम, मालदीवचा असणारा दौरा कसा राहिला? आणि त्यांना तुम्ही हे सांगितलं का की भारत सुद्धा एक बेट आहे, म्हणजे मालदीव जसं आता हिंदी महासागरामध्ये वेढल्या गेलं एक छोटंसं बेट आहे आणि कदाचित 2050 पर्यंत ते खोल्यास पण होऊन जाईल. आणि तो पुढे मार्मिक पद्धतीने असं म्हणाला की मॅडम, तुम्ही त्यांना हे सांगायला हवं होतं की भारत पण एक बेट आहे, फरक फक्त एवढाच आहे की आम्ही सपाट भूगोलावरचे बेट आहोत, कारण आमच्याकडे सुद्धा जवळपास 2000 बेट आहेत. हे 2000 बेट म्हणजे कोण आहेत? तर वेगवेगळे पंथ, संप्रदाय, भाषा, संस्कृती, परंपरा यांचा असणारा गठजोड आहे. म्हणजे ज्या वेळेला हे व्यंगचित्र प्रसिद्ध झालं त्यावेळेला त्यांनी भारतातील असणाऱ्या कुठल्या गोष्टींवर भाष्य केलेलं असेल तर भारतातल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक असणाऱ्या घटनांवर त्यांनी फार सुंदर आणि मार्मिक भाष्य केलेलं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आम्ही इतके विभाजित आहोत आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा संदर्भ त्या दृष्टिकोनातून आपण समजून घेतला पाहिजे की आम्हाला एकात्म असणारं संघराज्य हवं आहे. आणि म्हणून या एकात्म संघराज्याची नीव मगाशी सांगितल्याप्रमाणे किनकर सरांनी घटनेच्या ज्या 11व्या असणाऱ्या भागांमध्ये आपण मांडलेला आहे, त्याची जी कलम आपण निर्माण केलेली आहे त्यातनं मग आपल्या समोर यायला लागतं. मग आपण विचार करतोय की बा अशा प्रकारच्या एकात्म व्यवस्थेमुळे नेमकं काय घडलं गेलं. तर मला आजच्या असणाऱ्या संदर्भाच्या अनुषंगातून फक्त आपला जो काही स्कोप आहे तो स्कोप फक्त केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये राज्यपालाच्या संदर्भांपर्यंत आणून ठेवायचा आहे. म्हणजे भारतीय संविधानांमध्ये ज्या काही कलमांचा आपण विचार करायला लागतो त्यामध्ये कदाचित तुम्हाला लक्षात येईल की घटना कलम असणारा 157 असेल, 158 पासूनची असणारी सगळी कलम असतील की जे भारतीय संविधानांमध्ये राज्यपालांच्या संदर्भांमध्ये 153 पासून तर 233 पर्यंतची सगळी वापरल्या गेलेली आहे. आणि राज्यपालाचं पद तयार करत असताना आपण कॅनडाच्या असणाऱ्या संघराज्यांमधनं अशा प्रकारचं पद स्वीकारलं
की या ठिकाणांमध्ये सुद्धा सांसदीय लोकशाहीला जवळचं नातं असावं, म्हणजे एक नाममात्र सत्ता असेल आणि दुसरी वास्तविक सत्ता असेल. पण ज्या वेळेला आपण या राज्यपालांच्या असणाऱ्या कर्तृत्वांवर प्रकाश टाकायला पाहतो, त्याला आपल्याला लक्षात येईल की भारतातील राज्य सरकारे अस्थिर करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा राहिलेला असेल तर तो मात्र राज्यपालांचा राहिलेला आहे. म्हणजे इंदिरा गांधींनी 1969 मध्ये जवळपास 9 राज्य बरखास्त केली, कारण तिथे विपक्षांची सरकार होती म्हणून. लोहियांच्या प्रभावातून जो काही असणारा नंतरच्या कालखंडामध्ये सत्ता बदलाचा पट निर्माण झाला, त्याला एक धडा शिकवायचा म्हणून अशा पद्धतीची एक रचना निर्माण झाली होती. आणि त्याची सुरुवात खरं तर जवाहरलाल नेहरूंच्याच कालखंडामध्ये झालेली होती. म्हणजे काही कारण नसताना राज्यसूचीचा शाळेचा असणारा विषय, अभ्यासक्रम ठरवण्याचा विषय हा राज्यसूचीचा असताना जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे 1959च्या काळामध्ये भारतातील पहिलं लोकनिर्वाचित असणारं नमुंद्रीपादाचं असणारं सरकार बरखास्त करून टाकलं. आणि इथून खरं तर केंद्र आणि राज्याच्या संघर्षाला एक धार आलेली आहे. मग 1969चा कित्ता जो काही निर्माण झालेला होता, तर 1977 मध्ये ज्याला जनता राजवट आली, त्याला जनता राजवटीने काँग्रेसची 13 सरकारे बरखास्त करून टाकली. आणि हा सिलसिला तुम्हाला कालपर्यंत दिसायला लागतो, म्हणजे अलीकडच्या या काळापर्यंत. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण एका बाजूला राज्याची किंवा देशाची संपूर्ण जनता एका सावटाखाली आहे, आणि त्यावेळेला मात्र मध्य प्रदेशमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांना असं वाटतं केंद्रातल्या की आपलं सरकार असलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने राजभवनातून ही सगळी सत्तासूत्रे चालली, ती सगळ्या सत्तासूत्रांचा जर आपण विचार करायला लागलो तर राजभवन अलीकडे राजकीय समीकरणाची नवी अड्डे बनल्या गेलेली आहेत, हे चित्र आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि म्हणून आज दोनच घटनांचा विचार करून किंवा दोन असणारी संदर्भ तुमच्या समोर ठेवून आपण या विषयाला अल्प स्वरूपांमध्ये का होईना पण त्याच्या मोठ्या असणाऱ्या कंगोऱ्यांना समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि मग हा प्रयत्न करत असताना मी असं म्हणेन, पुन्हा मग महाराष्ट्राच्या संदर्भात येत असताना दोन गोष्टींचा उल्लेख करून आपण आपल्या विषयाची असणारी बाजू, तपशील आणि ते संदर्भ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, काही दिवसा अगोदर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणांचा विचार करत असताना की महाराष्ट्राचं सरकार तर अस्थिर होत नाहीये, आणि नको त्या असणाऱ्या म्हणजे त्यांच्या शब्दांमधला जर विचार करायला लागलो तर ज्यांची कुठल्याही प्रकारची वैचारिक युती नाही अशा प्रकारची सरकार सत्तेवर येणं सत्ताधाऱ्यांना कधी आवडत नाही. मित्रांनो, एक गंमत लक्षात घ्या, ज्या कम्युनिस्टांचा सत्ताधारी किंवा केंद्रातले सत्ताधारी आज जितका राग करतायत, खरं तर त्यांनीच एका काळामध्ये म्हणजे 1960च्या दशकांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आणि पंजाबच्या प्रांतांमध्ये संयुक्त निवडणुका लढवलेल्या आहेत. आणि मग आपल्याला तो सगळा तपशील कुठे घेऊन जातो, तर आपले जे काही विरोधक असतील त्यांना पहिले एकत्रित आणायचं आणि मग सत्ताधारी बनल्यानंतर आपल्या त्या विरोधकांना एक एक मात्र दूर करण्याचा प्रयत्न करायचा. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं, ती गोष्ट मात्र केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना आजही पचलेली नाही आणि तेव्हाही पचलेली नव्हती. आणि मग वैचारिकतेच्या बागुलबुव्यांवर जो विचार मांडला जातो, त्या विचारांच्या आधारांवर सत्तेला कसं कमकुवत केल्या जाईल याचा सहजपणे विचार करण्याची एक पद्धती निर्माण झालेली. म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये प्रणव मुखर्जी आहेत, आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भवनांमध्ये असताना अरुणाचल प्रदेशचं सरकार बरखास्त केलं जातं, उत्तराखंडचं सरकार बरखास्त केलं जातं, आणि महत्वाचं म्हणजे उत्तराखंडचं सरकार चुकीच्या पद्धतीने बरखास्त करण्यात आलेलं आहे म्हणून त्याचा निर्णय देणारे न्यायमूर्ती जोसेफ जे आहेत त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये येत असताना आडकाठी उभी केली जाते. ही सगळी असणारी रचना संघराज्य प्रणालीच्या बाबतीमधला विचार करत असताना 4 मुद्द्यांवर तुम्हाला समजून घ्यावी लागेल की संघराज्य कसं बनतं. तर संघराज्यासाठी लिखित राज्यघटनेची गरज आहे. नंबर 2, अधिकार विभागणीची गरज आहे. नंबर 3, दुहेरी शासन असलं पाहिजे. आणि नंबर 4, न्यायपालिका स्वतंत्र असली पाहिजे. अमेरिकेमध्ये पण न्यायपालिका स्वतंत्र आहे. भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा न्यायपालिका स्वतंत्र आहे. पण या न्यायपालिका संघराज्य प्रणालींमध्ये भारताच्या विद्यमान असणाऱ्या व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने निपक्ष आणि तटस्थ पद्धतीने विचार करतायत का, त्याचा समारोप करत असताना एक कोट ठेवून मग मी थांबणार आहे. पण मूळ मुद्दा असणारा भाग लक्षात घेत असताना आपण असं म्हणू की महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, जे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि गोव्याचे पण राज्यपाल आहे अतिरिक्त कारभारांच्या संदर्भात,
उद्धव ठाकरेंच्या असणाऱ्या सरकारला पत्र पाठवलं आणि सांगितलं, विचारणा केली की तुम्ही केव्हापासून सेक्युलर झालेले आहात. म्हणजे सेक्युलर असणे हा जणू काही अलीकडच्या काळातला गुन्हा बनतो आहे का, अशा प्रकारचं समीकरण भारताच्या वातावरणामध्ये उद्भवायला लागलेलं आहे. म्हणजे खरं तर याच्यावरचे डिबेट्स 1946 पासून तर 49 पर्यंत चालले आणि 15 नोव्हेंबरच्या 1948च्या असणाऱ्या बैठकीमध्ये तर खडाजंगी झालेली आहे. शहामध्ये शहा, कामत, त्रिपाठी एका बाजूला आणि डॉक्टर आंबेडकर एका बाजूला. आणि डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की आपली व्यवस्थाच आपण अशा पद्धतीने उभी केलेली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये आपण या देशातल्या समस्त नागरिकांना एका समान प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य ही त्याची संकल्पना आहे आणि हे सेक्युलरिझम आहे. म्हणजे मानवी हक्कांचा विचार करत असताना आपण त्या अनुषंगातून पाहतो का सगळ्यात महत्वाचा प्रश्न. पण सेक्युलरिझमची परिभाषा सवंग पद्धतीने कोई किंवा सोयीसोयीने बनू शकते का, याचा आपण सगळ्यांनी मात्र विचार केला पाहिजे. की एखाद्या निर्वाचित मुख्यमंत्र्याला अनिर्वाचित आणि नियुक्त असणाऱ्या नाममात्र सत्ताधीशांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारणे संविधानिक रचनेच्या अनुषंगातून कितपत संयुक्तिक आहेत आणि हा प्रश्न केंद्र राज्याच्या संबंधांना एक प्रकारे विवादामध्ये टाकणारा किंवा संघर्षाकडे घेऊन जाणारा आपल्याला दिसतो. त्याचं छोटस असणारं एक उदाहरण मी तुमच्या समोर प्रस्तुत करतो, म्हणजे आपल्याला ती असणारी संकल्पना उलगडता येईल. मित्रांनो, कदाचित 1955-60च्या कालखंडातील असणारा हा सगळा कालावधी आहे. विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा केरळमध्ये गेलेले होते आणि त्यांना एका जागेची पाहणी करायची होती की आपल्याला रॉकेट लॉन्च करायचे, जे आज अलीकडे आपण अभिमानाने मिरवतो की जगाचे अनेक रॉकेट आम्ही आता लॉन्च केलेले आहेत. म्हणजे विचार करत असताना लक्षात घ्या की त्यावेळच्या काळामध्ये म्हणजे कशा प्रकारची सेक्युलरिझमची संकल्पना असायला हवी आणि असते, या प्रकारचं असणारं उदाहरण मला तुमच्या समोर या निमित्ताने ठेवायचं आहे, जे आपल्याला राज्यपालांच्या अनुषंगातून आलेला जो पत्रव्यवहार आहे त्या गाभ्याला म्हणजे समजून घेणं सोपी जाईल. तिरुअनंतपुरमच्या जवळ थुंबा नावाचं एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये विक्रम साराभाई आणि होमी जहांगीर बाबा गेले आणि त्यांनी जागेची पाहणी केली. जागेची पाहणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणामध्ये जुनं चर्च आहे ती जागा मात्र रॉकेट लॉन्चसाठी खूप चांगली उपयुक्त ठरणारी आहे. तिथल्या चर्चच्या त्या फादरला ते भेटले, त्यांना त्यांनी विनंती केली, विचारलं त्यांना आणि त्या बिशपकडे त्यांनी म्हटलं की बा आम्हाला रॉकेट लॉन्च करण्यासाठी एक चांगली असणारी उपयुक्त जागा ही वाटते, ही आम्हाला मिळेल का. बिशपनी सांगितलं की सेंट मेरी मॅगलिनचे बिशप होते त्या चर्चचे बिशप रे पीटर बर्नार्ड नावाचे गृहस्थ, फार सहृदयी आणि त्याला आधुनिकतावादी असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा जो प्रस्ताव माझ्या समोर ठेवलेला आहे त्या प्रस्तावावर मी तुम्हाला मात्र उद्या सांगेन. दुसरा दिवस रविवारचा होता, संडे होता आणि संडेच्या दिवशी सगळे चर्चमध्ये प्रार्थनेला येतात, सगळे ख्रिश्चन समुदाय. अख्खा गावच तो पूर्णपणे ख्रिश्चन होता. सगळी लोक आली चर्चमध्ये, प्रार्थना झाली आणि प्रार्थना झाल्यानंतर या बर्नार्ड नावाच्या बिशपनी लोकांसमोर एक गोष्ट ठेवली आणि ते असं म्हणाले की मला तुमच्याशी संवाद साधायचा, चर्चा करायची आहे. ते असं म्हणाले की काल माझ्याकडे विक्रम साराभाई आलेत, होमी जहांगीर भाभा आलेत आणि आज आपल्याकडे विक्रम साराभाई आणि एपीजे अब्दुल कलाम आलेले आहेत आणि त्यांनी विनंती केलेली आहे की रॉकेट लॉन्चिंग करता आम्हाला ही जागा हवी आहे, हे पूर्ण क्षेत्र हवं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हा पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसरा प्रश्न त्यांनी त्या लोकांसमोर ठेवला की तुम्हाला वाटतं का धर्म आणि विज्ञान जर माणसाच्या कल्याणाकरता निर्माण झालेलं असेल तर सगळ्या लोकांनी आपण शासन जो काही निर्णय घेत आहे, आधुनिकतेच्या अनुषंगातून जो निर्णय होत आहे त्याला आपण समर्थन दिलं पाहिजे का, हे दोन प्रश्न त्यांनी ठेवले. आणि फार शिक्षित नसणाऱ्या या कोळी लोकांनी त्या चर्चमध्ये जमलेल्या समस्त लोकांनी एकमुखाने सांगितलं बर्नार्डला की हो आमची परमिशन आहे आणि आपल्या चर्चची जागा तुम्ही मुक्तपणाने विक्रम साराभाईकडे हँड ओव्हर करू शकता. बर्नार्डना आनंद याच्यासाठी झाला आणि दुसरा संदर्भही आपण लक्षात घेतला पाहिजे.
की धर्माचा असणारा जो काही स्कोप आहे तो संकुचित असावा का? या धर्माकडे आपण कशा अनुषंगातनं बघावं? टाळेबंदीच्या काळांमध्ये मंदिरांची असणारी दरवाजे बंद आहेत म्हणून देव झोपल्या गेलेले आहेत का? या श्रद्धा थांबल्या गेलेल्या आहेत का? आणि टाळेबंदी उठल्यानंतर माणूस धर्मनिरपेक्षतेच्या बाहेर येऊन तो एका विशिष्ट असणाऱ्या धर्मांचा बनू शकतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नवी पिढी म्हणून तुम्हाला पण द्यायची आहेत. आणि माझ्या समोर ज्याला अशा प्रकारचे प्रश्न येतात त्याला या प्रश्नांची उत्तरं पण मला द्यायची आहेत. आणि मित्रांनो, या थुंबा नावाच्या ठिकाणांमध्ये इस्रो नावाची असणारी एक जगविख्यात असणारी संस्था आकारास आली आणि आज अभिमानाने आपण शेकडो अग्निबाण आपण आज प्रक्षेपित करायला लागलेलो आहोत. आपल्या मोहिमा आपण आखायला लागलेलो आहोत. त्याच थुंबामधून पहिली असणारी थॉमस नावाची लेडी जी डिझायनर म्हणून सामोरी आली आणि तिचा नंतरच्या कालखंडामध्ये मोठा सन्मान करण्यात आला. मित्रांनो, सेक्युलरिझम ही अशा पद्धतीचं असतं की ज्या ठिकाणांमध्ये श्रद्धांना कुठल्याही प्रकारच्या असणाऱ्या आडकाठी येत नाही, चौकटी येत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आपण एक प्रश्न विचारतो मग त्या प्रश्नाच्या स्वरूपांमध्ये दिसायला लागतं की राज्यपाल हे जनराज्यपाल होऊ शकतात का? जनराज्यपाल अशा प्रकारचं काही संविधानिक पद भारताच्या व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहे का? आणि जर नसेल तर किती लोकांकरता राजभवनाची दरवाजे खुली असतात आणि किती लोकांचे प्रश्न राज्यपाल म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो? जे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लिहिता आलं तशा प्रकारचं पत्र गोव्याच्या मुख्यमंत्र्याला लिहिता आलं का? त्याचं कारण आपल्याला दिसतं की केंद्रामध्ये बसणारे सत्ताधारी जो वर्ग आहे तो सातत्याने मात्र ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्या सरकारांना सुरुंग लावण्याचा, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा, अस्तंगत करण्याचा किंवा वेळ प्रसंगामध्ये राष्ट्रपती राजवट लावून संपवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, भारताच्या इतिहासाचा जर आपण विचार करायला लागलो थोडासा तरी कदाचित तुमच्या आणि माझ्या हे लक्षात येईल की आजपर्यंत गेल्या 70 वर्षामध्ये जवळपास 114 वेळा वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावल्या गेलेली आणि त्यातल्या असणाऱ्या 2 राष्ट्रपती राजवटी महाराष्ट्राच्या पण वाट्याला आलेल्या आहेत. मग आपण हा विचार करत असताना ज्या पद्धतीने ही सगळं समीकरणं सुरू आहेत किंवा त्या समीकरणांचा विचार करत असताना आपण असं म्हणायला लागतो की केंद्र राज्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीचं असणारं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचा पहिला भाग तुम्हाला असा दिसेल की ज्या वेळेला केंद्रांमध्ये असणाऱ्या सत्ता ह्या प्रबळ असतात किंवा ते स्वतःला त्या ठिकाणांमध्ये सत्ताधीश म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला विरोधी पक्षांची सरकारे मात्र त्यांना पचनी पडत नाहीत, लागू होत नाहीत आणि म्हणून स्थानिक ठिकाणच्या सरकारांना गडगडवण्याचा असणारा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो. हा सगळ्यात मोठा असणारा एक महत्वाचा भाग तुमच्या समोर दिसेल. दुसरा संदर्भ तुम्हाला दिसेल, अलीकडच्या काळामध्ये एका गोष्टींचं समीकरण मांडत असताना मी मध्यंतरीच्या स्वरूपांमध्ये मांडतो आणि असं म्हणतो म्हणजे त्या संदर्भ तुम्हाला लक्षात येईल की भारतातील असणारे एक न्यायमूर्ती आहे AP शहा नावाचे आणि त्या AP शहाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि ते असं म्हणाले की आज भारतातील ज्या काही महत्वपूर्ण असणाऱ्या संस्था आहेत, यंत्रणा आहेत आणि संसाधनाची जी काही उच्च पदस्थ अधिकारी वर्ग आहेत यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न वेगाने किंवा त्या बाबतीमध्ये व्हायला लागलेला आहे. आणि याचं समीकरण आपल्याला दिसायला लागतं म्हणजे कदाचित तुम्ही त्या गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत किंवा नाही. मध्य प्रदेशमध्ये विपक्ष असणारे त्यांचे जे काही प्रोजेक्ट होणारे जे नेते आहेत त्यांच्या नेत्यांच्या असणाऱ्या सभेवर प्रतिबंध लावण्यात आला. एका महिलेच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्यामुळे त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये नंतरच्या असणाऱ्या निवडणुकीच्या सभांमध्ये भाग घेता येणार नाही अशा प्रकारचं असणारं एक आदेश निवडणूक आयोगाकडनं प्रसारित झाला, तो लागू पण झाला. दुसऱ्या बाजूला मात्र आपण हे समजून घेतोय का बिहारची पण निवडणूक सुरू आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये जी काही वक्तव्य केली जात आहे त्या वक्तव्यांमधलं एक वक्तव्य जरी आपण तपासलं तरी कदाचित लक्षात येईल की जंगल राज की युवराज अशा प्रकारचं संबोधन ज्या वेळेला होतं त्यावेळेला हे सुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या प्रक्रियेचा भाग ठरतं किंवा नाही ठरत. आणि जर ठरत नसेल तर मात्र कुठेतरी निर्वाचन असणाऱ्या प्रक्रिया असेल किंवा संस्थात्मक असणाऱ्या प्रक्रिया असेल या प्रक्रियांमध्ये सगळं काही आलबेला किंवा पारदर्शक आहे अशा प्रकारचा भाग मात्र आपल्याला म्हणता येत नाही.
आणि मग संघीय जो काही डोलारा उभा झालेला आहे केंद्र आणि राज्याच्या समन्वयांच्या माध्यमातून, ज्याला घटनेची असणारी बूज दिल्या गेलेली आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये, राज्य सूचीत आणि संवर्ती सूचीमध्ये विषयाची असणारी मांडणी व्यवस्थित रीतीने करण्यात आलेली आहे. त्याची घटना कलम सुद्धा स्पष्टपणे निर्माण करण्यात आलेली आहे. त्या कलमांच्या अनुषंगातून विचार होत असताना केंद्र सरकार राज्य सरकारांकडे सापत्न भावाच्या वागणुकीतून बघतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर केंद्रामध्ये ज्यांचं सरकार असेल त्यांचं सरकार जर राज्यांमध्ये हवंच असेल, तर या देशामध्ये एकपक्षीय असणाऱ्या सरकारांची रचना उभी जर व्हायला लागली, तर लोकशाहीच्या ज्या असणाऱ्या गाभ्यांचा आपण विचार करतोय त्यातली मग स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्वाची संकल्पना असेल, समावेशीकरणाची संकल्पना असेल, या संकल्पनांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने विचार होऊ शकेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, अमेरिकेच्या संघराज्यासमोरच्या आव्हानांपेक्षा आपली आव्हानं मात्र वेगळ्या स्वरूपातली आहेत. आणि म्हणून या आव्हानांची चर्चा करत असताना ज्या लोकांच्या नियुक्त्याच खरं तर राज्यव्यवस्था चांगल्या रीतीने संचालित करण्यासाठी व्हायला हव्या होत्या, तशा प्रकारच्या संचालनाच्या बाबतीत दिसत आहेत का, हा एक सगळ्यात मोठा असणारा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा संदर्भ अलीकडच्या अनुषंगातून तुमच्या समोर ठेवायचा है. शायद आप लोगों को पता होगा कि जब 23-24 मार्च को शाम के वक्त हम लोगों के सामने जैसी नोटाबंदी हुई थी, उसी के जैसा ही हमारे सामने रखा गया कि सभी अभी लॉकडाउन होने वाला है, 3 महीने तक लगातार लॉकडाउन रहेगा आणि एक प्रकारची टाळेबंदी केंद्र सरकारने घोषित केली. खरं तर किती लोकांना माहिती आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, की या टाळेबंदीकरिता घटनेचं कुठलं कलम वापरण्यात आलं. तर मित्रांनो, घटनेतल्या कुठल्याच कलमाचा आधार न घेता इतकी सशक्त टाळेबंदी मात्र वापरण्यात आलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी असणारा एक कायदा तयार करण्यात आलेला होता 2005 साली आणि त्या कायद्यांचा वापर करून भारतभरांमध्ये, संपूर्ण भारतामध्ये टाळेबंदी लावण्यात आलेली. म्हणजे ज्या वेळेला आपण घटनेचाही विचार करतो त्यावेळेला एक आपत्कालीन घटनेच्या माध्यमातून इंदिरा गांधींनी लावलेली होती आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारची अभूतपूर्व परिस्थिती घटनेचा वापर न करताही केली जात आहे. हा सगळ्यात मोठा संघीय राज्यसंघासमोरचा असणारा प्रश्न आहे की जर घटनेच्या असणाऱ्या तात्विक मूल्यांना घेऊन व्यवस्था जर संचालित व्हायला जर आम्ही मोडीत काढायला लागलो, तर येणाऱ्या नजीकच्या कालखंडांमध्ये घटना असली काय आणि नसली काय कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आणि याचं दुसरं स्वरूप तुम्हाला दिसेल की संपूर्ण भारतामध्ये ज्याला जीएसटी लागू करण्यात आली त्यावेळेला संशोधन विशोधन करण्यात आलं, घटनात्मक विशोधन करण्यात आलं, त्याचे पॅरामीटर्स ठरवले गेले, नियोजन आयोग रद्द करण्यात आला, नीती आयोग बनवण्यात आला आणि ठरलं गेलेलं होतं की जीएसटी मधून येणारा जो काही पैसा असेल त्याला राज्यांना पैसा मिळेल आणि केंद्राचा वाटा हा केंद्रांना मिळेल. मग सगळं काही सुरू असताना, सुरळीत असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारने जीएसटीचा पैसा मात्र वितरित केला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणतात की ताजी आकडेवारी आपल्याला असं सांगते की जवळपास महाराष्ट्राला 35,000 कोटी रुपये येणे बाकी आहे. म्हणजे ती जर त्याच्या वाट्याची पैसे मिळाल्या गेली असती तर महाराष्ट्राला कोरोनाच्या काळामध्ये राज्य व्यवस्था संचालित करणे, त्याला वेग देणे आणि जी काही आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नातून सोडवणूक करणे शक्य झालं असतं. खरं तर कोरोनाच्या सोबत आलेलं जे जलसंकट आहे त्या जलसंकटाच्या निवारणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एकंदरीत स्थिती व्यवस्थित रीतीने हाताळता आली असती. महाराष्ट्र सगळ्यात जास्त भारत सरकारला जीएसटी पुरवणारा राज्य आहे आणि त्याच राज्याची अशी जर गळचेपी असेल आणि खास करून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा प्रकारच्या द्वैत नात्याचा असणारा त्याला जर संदर्भ आलेला असेल तर राज्य सरकारे स्वतःच्या भरोशांवर चालू शकत नाही, ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. पण मीन टाइम मध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारांना फारसं विश्वासात न घेता एक नवीन असणारा संदर्भ जोडला, ज्याची पुन्हा उजळणी करण्याचा आजचा असणारा भाग आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारांची सर्वोच्चता सध्याच्या वित्तीय अधिकारांमध्ये वाढल्या गेलेली हे तुम्हाला लक्षात येईल. केंद्र सरकारने सांगितलं की सुलभ व्यवसायाची रचना आम्हाला निर्माण करायची आहे. पहिलं सांगितलं की 1 नेशन 1 रेशन कार्ड असेल. त्यानंतर वीज वितरणात आम्हाला सुधारणा करायची आहे.
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमांमधून आम्हाला महसुलांमध्ये वाढ करायची. पण हे सगळं करत असताना केंद्राने राज्यांवर काय थोपवलं, तर ते असं म्हणाले की तुम्हाला जर जीएसटी मिळालेला नसेल तर तुम्ही कर्जाच्या स्वरूपामध्ये बाजारातून 5% पर्यंत कर्ज उचलू शकता. नंबर 2, मात्र अट अशी आहे की 0.5% वाढ इतर राज्यांना मिळणार नाही, याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. ज्या काही 4 अटी मी तुम्हाला सांगितल्या, त्या 4 अटीपैकी राज्य सरकारांनी एक अट पूर्ण केली पाहिजे. म्हणजे 0.25% जर तुम्ही अट पूर्ण केली तरच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिल्या जाईल, अन्यथा दिल्या जाणार नाही. आणि 4 पैकी 3 अटीची पूर्तता जे करेल त्यांना मात्र 0.5% वाढ केंद्र सरकारकडून वाढवून दिल्या जाईल. म्हणजे 5% राज्याला कर्ज उभारता येईल आणि 0.5% असणारं मदत कोण करेल तर केंद्र सरकार करेल. या संघर्षांमधला पैलू कोणता आहे आपण विचार करत असताना तुमच्या कदाचित लक्षात येईल की जीएसटीचा पैसा, हक्काचा जर पैसा हा राज्य सरकारांचा असेल तर राज्य सरकारांनी कर्ज का घ्यावं? म्हणजे 15 दिवसा अगोदर केंद्र सरकारने जवळपास 13 लक्ष कोटी रुपयांचं असणारं कर्ज बाजारातून उभं करण्याचा निर्णय घेतला. पण ते असंही म्हणाले की या कर्जाची भरपाई कोणाला करायची आहे तर राज्य सरकारांना करायची. जेव्हा की सगळ्या राज्य सरकारांच्या महसुलाच्या तुलनेमध्ये केंद्र सरकारच्या खात्यामध्ये पडलेला जो जीएसटी आहे तो जर कदाचित राज्य सरकारांना दिला गेला तर राज्य सरकारांना वेगळी कर्ज काढण्याची गरज असणार नाही. म्हणजे राज्य सरकारांची दमछाक करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून हा आजच होतोय असा नाही, तो त्याही वेळच्या कालखंडामध्ये व्हायचा की ज्याला सरकारी सबळ असायची, प्रभुत्वशाली असायची, नेतृत्व प्रभुत्वशाली असायचं. आणि आज होताना आपल्याला दिसतं, कारण आजचं नेतृत्व सुद्धा तितकंच सशक्त आणि पाशवी बहुमत घेऊन देशाच्या असणाऱ्या राजकारणांमध्ये स्थिर झालेलं असणारं सरकार ज्या वेळेला दिसतं त्याला राज्याच्या प्रतीचा असणारा दृष्टिकोन हा समन्वयाचा, सहृदयाचा आणि सहिष्णुतेचा असेल असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा जो पेच निर्माण झालेला आहे आर्थिकतेच्या बाबतीमध्ये आणि प्रशासकीय रचनांच्या बाबतीमध्ये, या पेचामध्ये केंद्र राज्य असणाऱ्या संघर्षाची खऱ्या अर्थाने एक स्वरूप म्हणा किंवा केंद्र राज्य संघर्षाचा जो आतला गाभा आहे त्याच्यामध्ये असणारं स्वरूप आपल्याला ज्वलंत पद्धतीने, एक प्रकारच्या ज्वालामुखी पद्धतीने काम करताना आपल्याला दिसायला लागलेलं आहे. यातनं होणारा उद्रेक राज्य सरकारांच्या आणि केंद्र सरकारांच्या दृष्टिकोनातून मात्र योग्य असणार नाही. डॉक्टर आंबेडकरांचं जे विधान होतं त्याच्याकडे मी पुन्हा येतो आणि त्यांनी करत असणाऱ्या विधानांचा विचार करत असताना आम्ही समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांना धोका हा वाटत होता की या देशामध्ये प्राचीन स्वरूपातील असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांची पुन्हा निर्मिती होऊ नये आणि ती जर झाली तर आम्ही आपलं स्वातंत्र्य गमावून बसू आणि पुन्हा अमेरिकेमध्ये असणाऱ्या नव्या गुलामगिरीचा असणारा भाग भारताच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण खरं तर मुळातूनच जातीमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये इतके विभागल्या गेलेलो आहोत की ज्या विभागण्याची रीत जर आता आपण सगळ्यांनी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तर हजारो असणारे संस्थांनी भारताच्या यास असणाऱ्या कल्याणमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जिवंत असताना दिसतात. आम्हाला अशा प्रकारच्या जिवंत रचनांची उभारणी करायची आहे का? जर करायची नसेल तर याच्यावरचा असणारा एक चांगला उपाय काय असेल? तर याच्यावरचा सगळ्यात आणि चांगला उपाय असेल की केंद्रात सरकारमधील किंवा केंद्रामधील असणाऱ्या कुठल्याही सरकारांनी पक्षीय अभिनिवेश न ठेवता राज्य सरकारांना व्यवस्थित रीतीने संचालित होऊ दिलं पाहिजे. ती सरकारे दुर्बळ करण्याचा, कमकुवत करण्याचा प्रयत्न करता कामा नये. मित्रांनो, आपण एक बाब खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये समजून घेतली पाहिजे. एका बाजूला पक्षांतर बंदीचा कायदा आलेला आहे आणि हा पक्षांतर बंदीचा कायदा फार तीव्र आणि ज्याला असं म्हणूया की रिजिड आहे, परिदृढ आहे, की ज्याला कोणालाही लांघता येत नाही. म्हणून आता नवीन फंडा महाराष्ट्राच्याच राजकारणातून सुरू झालेला होता नारायण राणेंपासून की तुम्ही पहिले आपल्या पदांचे राजीनामे द्या. म्हणजे काँग्रेसनेच निर्माण केलेली ही संस्कृती आहे आणि राजीनामे दिल्यानंतर त्या जागा खाली होतील, निवडणुका लढवा आणि निवडणुकीतून पुन्हा मग मात्र सभागृहांमध्ये या. सध्याच्या काळामध्ये कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, अरुणाचल प्रदेश असेल, राजस्थानचं असणारं सरकार असेल, या ठिकाणांमध्ये कुठल्या प्रकारचा वापर केला गेला तर ही नवी असणारी पद्धती आपण निर्माण केली. मगाशी म्हटल्याप्रमाणे घटनात्मक पद्धतीला बाजूला सारून नव्या असणाऱ्या पद्धतीचा असणारा विचार करण्याची जी पद्धत आहे ती भारताच्या राजकारणांमध्ये ज्या वेगाने रुजायला लागलेली आहे आणि या रुजणाऱ्या प्रक्रियेमध्ये
लोकांचं जे जनसमर्थन मिळत आहे ते सगळ्यात जास्त भारताच्या केंद्र राज्य संघर्षाच्या संघर्षाला तर कारणीभूत असेलच, पण यातून मात्र नव्या विवादांना ते जन्म देणार असेल. जाता जाता एका महत्वाच्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी अमेरिका जोडलेली होती आणि भारत आणि अमेरिका जोडून त्याचं स्वरूप तुमच्या समोर ठेवलेलं होतं. मित्रांनो, सध्याच्या कालखंडामध्ये सगळ्यात मोठा धोका जर कुठला असेल तर तो बहुसंख्याकवादाचा आहे, जो रशियामध्ये बोल्शेविकांचा झाला, अमेरिकेमध्ये बहुसंख्याकवाद वाढायला लागला आणि भारताच्या रचनेमध्ये सुद्धा बहुसंख्याकवाद आता वाढायला लागलेला आहे. मित्रांनो, रशिया आणि चीन ही त्याची प्रतीक आहेत. रशिया आणि चीन, आणि या दोन प्रतीकांना समोर ठेवून डोनाल्ड ट्रम्प स्वतःची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. डोनाल्ड ट्रम्प 3 तारखेच्या निवडणुकीमध्ये जर समजा निर्वाचित झाले तर अमेरिकेच्या लोकशाहीला गटांगळ्या लागल्याशिवाय राहणार नाही, घसरण लागल्याशिवाय राहणार नाही आणि बहुसंख्याकवादाचा आक्रमक राष्ट्रवाद हा त्या देशामध्ये अभिव्यक्त व्हायला आणि त्यातून नवीन प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. एक तर हे व्यक्तिमत्व, आपण काय बोलतोय, आपण काय विचार करतोय, चर्चा काय करताय, मुद्दे काय असले पाहिजेत याचं भान नसणारा बेभान नेतृत्व आहे आणि जगामध्ये अशा नेतृत्वांची संख्या वेगाने वाढायला लागलेली आहे. रशियात पुतीन आहे, चीनमध्ये क्षी जिनपिंग आहेत, फ्रान्समध्ये मॅक्रॉन आहेत, ऑस्ट्रेलियाचे असणारे पंतप्रधान घ्या, कॅनडाचे असणारे पंतप्रधान घ्या, दक्षिण कोरियातील असणारे पंतप्रधान घ्या, शिबो आबेच्या जागेवर आलेले जपानचे पंतप्रधान घ्या, हे सगळीच्या सगळी असणारी प्रमुख लोक प्रचंड लोकप्रिय आहेत, बहुसंख्याकांचा पाठिंबा मिळवणारी आहेत. अशा बहुसंख्याक वादांमध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या समूहाच्या हितांचा जर विचार व्हायला लागणार नसेल तर उद्या चालून नव्या गुलामीची असणारी प्रक्रिया जगाच्या एकूणच वावटळीमध्ये निर्माण होऊ शकते आणि भारत मात्र त्याला अपवाद नाही. भारताच्या राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण हे विचारात घेतलं पाहिजे की आम्ही बहुसंख्याकवादांचं राजकारण आणि अल्पसंख्याकवादाचं राजकारण हे दोन्ही गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे काँग्रेसने जर अल्पसंख्याकांचा अनुनय केलेला असेल तर नवं सरकार जर बहुसंख्याकांचा अनुनय करणार असेल तर दोन्ही अनुनय तितकेच घातक आहेत लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी, समाज व्यवस्थेच्या असणाऱ्या रचनांकरता. आणि म्हणून सामाजिक रचनेमध्ये आम्हाला जर बॅलन्स निर्माण करायचा असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एकाच भूभागावर जरी भलेही 2000 असणारी बेटा आपल्या देशांमध्ये असली तर या बेटांना भारताच्या संविधानाच्या मूल्यातून जोडण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि आता आपण हे समजून घेतलं पाहिजे खऱ्या अर्थाने की सध्याची व्यवस्था घटनेच्या पलीकडे जात नव्या संदर्भाने आविष्कृत होण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये भारतीय संघराज्यांमधील आडवळणे जशी येणार आहे, भारताच्या संघराज्यांमध्ये आडवळणांमधली जी संघर्ष येणार आहेत त्या संघर्षांमध्ये अशा पद्धतीचा असणारा भाग सगळ्यात मोठा तीव्रतेने निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या धोक्याला जर आम्हाला समजायचं असेल तर याच्यावरचं असणारं उत्तर विवेकानंदांच्या असणाऱ्या परिभाषेत असेल, फुल्यांच्या असणाऱ्या परिभाषेमध्ये असेल, डॉक्टर आंबेडकरांच्या असणाऱ्या परिभाषेमध्ये असेल आणि गांधींच्या असणाऱ्या परिभाषेमध्ये असेल. ही सगळी माणसं विवेकवादाला आव्हान करतात आणि ते असं म्हणतात की ज्या वेळेला आपल्या समोर जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी भावनिक पद्धतीने वाहून न जाता या देशाच्या भविष्यकालीन उज्ज्वलतेच्या इतिहासाच्या अनुषंगातून आणि माणुसकीच्या आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. हा विवेकवाद आता भारताच्या राजकारणामध्ये रुजण्याची गरज आहे. तो कदाचित बिहारच्या राजकीय प्रक्रियेतून जर येणार असेल तर आनंदाची बाब असेल, जर येणार नसेल तर जगाच्या पातळीवर 1939च्या काळामध्ये, द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये जशी युद्धजन्य किंवा युद्ध तयार करणाऱ्या, युद्धाची मानसिकता तयार करणाऱ्या नेत्यांची भावगर्दी निर्माण झालेली होती, तशा प्रकारचा एक पट 70 वर्षानंतरच्या कालखंडानंतर, 80 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जाता जाता एक शेवटचं कोट करत मी माझ्या शब्दांना विराम करणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर जी मानवहानी झाली, ती मानवहानी झाल्यानंतर एका पत्रकाराने अल्बर्ट आइन्स्टाईनला प्रश्न विचारला होता की यानंतर जगातलं तिसरं महायुद्ध कसं लढल्या जाणार आहे. त्याला अल्बर्ट आइन्स्टाईनने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ते असं म्हणाले की मला माहिती नाही की तिसरं महायुद्ध कसं लढल्या जाणार आहे, पण चौथं महायुद्ध मात्र लोक दातांनी आणि नखांनी लढतील, म्हणजे रानटी पद्धतीने लढतील. मित्रांनो, ही सध्याची स्थिती पाहू जात असताना आम्ही आमचा प्रवास जर रानटी व्यवस्थेकडे करायला लागलेलो असेल
तर आईन्स्टाईन म्हणतात तशा प्रकारची असणारी संघर्षाची स्थिती अणुबामनी आपण सोडवणार नाही, तर माणसं दातांनी आणि नखांनी जर सोडवायला लागली तर संपूर्ण मानव व्यवस्था विस्कटल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संघराज्य किंवा अमेरिकन संघराज्य जिवंत राहावं ते यासाठी महत्वाचं आहे, कारण या संघराज्य रचनेमधनं केवळ आपण तात्विक स्वरूपाची असणारी रचना उभी केलेली नाहीये, तर सगळ्या असणाऱ्या मानव जातीला त्या त्या देशातल्या मानवांना सामावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून छोट्या मोठ्या मुद्द्यांमधून राज्यपाल असोत मुख्यमंत्री असोत अशा प्रकारची नवी संघर्ष निर्माण होत असेल, जसं पश्चिम बंगालमध्ये जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जीचा असणारा संघर्ष आहे, दिल्लीमध्ये अनिल बैजल आणि आपले अरविंद केजरीवालांचा असणारा संघर्ष आहे, पांडेचेरीमध्ये नारायण स्वामी आणि किरण बेदींचा असणारा संघर्ष आहे. ही जाणीवपूर्वक संघर्षाची जी रणनीती आहे त्या रणनीतीला आपण इतिहासातून बोध घेऊन शिकण्याचा जर प्रयत्न केला नाही तर भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये बहुसंख्याकवादाचा अतिरेक जसा वाढत जाईल तसतसं मात्र भारतीय संघराज्याची संकल्पना कोसळून आपण एकात्म असणाऱ्या राजकीय व्यवस्थेकडे कदाचित केंद्रीकरणाकडे वाटचाल वेगाने करायला लागू. हे चित्र वेगाने विकसित होणं हे तुमच्या माझ्यासाठी परवडणारं नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राचं आजचं असणारं हे जे काही आयोजन आहेत, एक वेबिनार आहे, तो त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही आम्ही सगळेजण या व्यवस्थेचा एक घटक आहोत. त्याच्यावर आम्ही भाष्य केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून जी संदर्भ आमच्या समोर येतात त्याचा गुंता सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न आपल्या महाविद्यालयाने फार चांगल्या रीतीने सामोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती नाही की मी त्या असणाऱ्या विचारांना कितपत न्याय देऊ शकलेला, तुमच्यापर्यंत तुमच्या कसोटीला उतरलेला किंवा नाही, तरी पण तुम्ही जो विश्वास दाखवलात, तुम्ही माझ्या प्रती असणारी मला जो वेळ दिलात त्याप्रती पुन्हा एकदा सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. तहे दिल से शुक्रगुजार हूँ और मैं अपने शब्दों को यहाँ पर विराम देता हूँ. मनपूर्वक धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण अक्षरशः आजच्या परिस्थितीला अनुसरून ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत कसे कसे संबंध निर्माण होत गेले आणि संघर्ष कसा निर्माण झाला यावर तुम्ही अतिशय मार्मिक पद्धतीने भाष्य केलेलं आहे. खरोखरच आजच्या परिस्थितीला अनुसरून आपलं हे विधान फारच फारच मोलाचं ठरलेलं आहे. आणि या राज्य आणि केंद्राच्या संघर्षामध्ये जर सत्ताधारी पक्ष हे राज्य नसेल तर त्याचे कसे हाल होतात हे महाराष्ट्राची जनता खरोखर भोगत आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये ते भारतीय जे राज्याचे हाल झालेले आहेत ते आपली ही महाराष्ट्राची जनता खरोखर कधी विसरणार नाही. आणि तुम्ही त्यावर खूप चांगला प्रकाश टाकलेला सर. मी महाविद्यालयातर्फे आणि आमच्या सर्व टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद मानते सर. यानंतर मी डॉक्टर कडबे सरांना आमंत्रित करते. एक सेकंड एक कुछ बोलना था मुझे जी सर. टुंडुरवार सर, आपके सेशन के लिए हमें काफ़ी फीडबैक आ रहे हैं चैट बॉक्स पे वगैरह, और सारे लोगों ने काफ़ी अप्रिशिएट किया है आपका जो सेशन था आज का. धन्यवाद सर. हाँ, काफ़ी अप्रिसिएशन हमको हमारे पर्सनल ग्रुप पे और चैट बॉक्स पे और मैसेजेस में आ रहे हैं. तो मैं फिर से एक बार कॉलेज की तरफ से आपको मतलब थैंक यू कहना चाहता हूँ कि आपने काफ़ी अच्छा सेशन डिलीवर किया सर. थैंक यू सो मच सर. वोट ऑफ थँक्स. ओके सर. मी महाविद्यालयातर्फे डॉक्टर कडबे सरांना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे धन्यवाद प्रस्तुत करावे. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय सर माझा? आवाज येतोय सर? हो हो येतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यामधील काटोल येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ काटोल द्वारा संचालित नबिरा महाविद्यालय काटोल या ठिकाणी मी आपले सर्वांचे स्वागत करतो. राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मी डॉक्टर भारत कडबे आपले आभार व्यक्त करण्यासाठी येथे उपस्थित आहे. आज दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय आहे केंद्र आणि राज्य संबंध. या महत्वाच्या आणि ज्वलंत विषयावर आज अतिशय उपयुक्त अशी चर्चा या ठिकाणी घडून आलेली आहे. नागपूर येथील वक्ते डॉक्टर संदीप तोंडुलवार सरांचं अभ्यासपूर्ण विवेचन फारच उपयुक्त ठरलेलं आहे. सरांनी
सध्याच्या केंद्र आणि राज्य यावरील संबंधाची अतिशय चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे आणि सध्याच्या स्वार्थी आणि संधी साधू राजकारणाचा परामर्श घेण्यात आलेला आपल्याला दिसतो आहे. तत्व आणि व्यवहार यातील फारकत याचाही सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परामर्श घेतलेला आहे. सध्या केंद्रामधील सरकार आणि महाराष्ट्रामधील सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील चालू असलेला कलगीतुरा सरांनी अतिशय सविस्तरपणे आपल्या समोर सादर केलेला आहे. जागतिक राजकारणाचा परामर्श घेतलेला आहे आणि सोबतच आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे आणि संविधानाचे जे तत्व आहे त्यांना कशा पद्धतीने आपण पायदळी तुळवत आहे, सध्याची राजकीय जमात ही कशा पद्धतीने तुळवत आहे, हे सरांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या वेबिनारच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजूजी देशमुख साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केलं. सरांचा नेहमी पाठिंबा असतो, त्या दृष्टिकोनातून मी सरांचे सर्वप्रथम आभार मानतो. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर माननीय श्री निरंजनजी राऊत साहेब यांनी आपले उपयुक्त मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि सरांनी तत्व आणि व्यवहार यामध्ये कशा पद्धतीने फरक केला जातो हे सुरुवातीलाच आपल्याला आपल्या सूत्रबद्ध पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांनी उपयुक्त मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त करतो. मुख्य वक्ता डॉक्टर संदीप तोंडुलवार राज्यशास्त्र विभाग प्रमुख SBCT महाविद्यालय बिंजानी महाविद्यालय नागपूर सरांनी या वेबिनारसाठी आपला अमूल्य वेळ देऊन केंद्र आणि राज्य संबंध या विषयावर अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आपले विचार मांडलेले आहे. सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विविध महाविद्यालयांमधील सहभागी प्राध्यापक विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK नवीन सरांनी वेबिनारच्या सुरुवातीला आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती प्रदान केलेली आहे. सरांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक हरीश कुमार किनकर सर जे या सेमिनारचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत. सरांनी अतिशय चांगल्या विषयावर इथे या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि आज आम्हाला या ठिकाणी सर्वांना चांगले विचार ऐकायला मिळालेले आहे. त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर आदिल जिवानी सर आणि प्राध्यापक अमित कुमार खांडेकर या दोन्ही कोऑर्डिनेटर्स चे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोबतच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर DD घागरकुंडे मॅडम यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोबतच महाविद्यालयामधील सर्व विद्याशाखांचे विभाग प्रमुख प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानतो. कला शाखेमधील प्राध्यापक डॉक्टर तिवारी सर, डॉक्टर धोटे सर, डॉक्टर पाठक मॅडम, डॉक्टर बागवाले सर, डॉक्टर वालोंद्रे सर, डॉक्टर सलामे सर यांचे आभार मानतो. त्याचबरोबर वाणिज्य आणि विज्ञान शाखेमधील सर्व प्राध्यापकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरतेशेवटी या वेबिनारला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानून माननीय अध्यक्ष महोदयांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू हॅलो सर. सर. थँक्यू सर. धन्यवाद. खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. यानंतर सर्टिफिकेट वितरण 7 ते 8 दिवसानंतर करण्यात येईल. ते आपल्याला फीडबॅक फॉर्म भरून तो प्राप्त करता येईल. सर्वांनी कृपया याची नोंद घ्या. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन.